तारीख 8 सप्टेंबर 2017. ठिकाण हरियाणाच्या गुरुग्राम शहरातली रँड इंटरनॅशनल स्कूल. नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरायची वेळ होती, पण शाळेतलं वातावरण नेहमीसारखं अजिबातच नव्हतं. तळमजल्यावर असलेल्या बॉईज वॉशरूमच्या बाहेर मुलांचा आणि शिक्षकांचा आरडाओरडा सुरू होता. कारण या वॉशरूमच्या बाहेर होता तो रक्तानं माखलेला चाकू आणि त्याच्याच बाजूला रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असलेला इयत्ता दुसरीतला 7 वर्षांचा चिमुरडा प्रद्युम्न ठाकूर. प्रद्युम्नचा गळा धारधार चाकूनं चिरण्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच शाळेच्या स्टाफनं वॉशरूमकडे धाव घेतली आणि प्रद्युम्नला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी शिक्षकांच्या कारमध्ये ठेवण्यात आलं. प्रद्युम्नच्या पालकांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली आणि त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये बोलावण्यात आलं. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा 7 वर्षांचा प्रद्युम्न त्यांना कायमचं सोडून निघून गेला होता. प्रद्युम्नच्या हत्येमुळं सगळा देश हादरला. पण या हत्येमागचं नेमकं कारण काय? एका 7 वर्षांच्या मुलानं कोणाचं काय बिघडवलं होतं की त्याची अशी निर्घृण हत्या करण्यात आली? या प्रश्नांची धक्कादायक आणि थक्क करणारी उत्तरं या केसच्या तपासात समोर आली. त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ. प्रद्युम्नच्या हत्येनंतर गुरुग्राम पोलिसांचा तपास सुरू झाला. ही निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाचा शोध सुरू झाला. पोलिसांनी वॉशरूम बाहेर एका कोपऱ्यात असलेल्या CCTV कॅमेऱ्यातलं फुटेज तपासलं. तेव्हा हत्येच्या आधी शाळेचे स्टाफ मेंबरसुद्धा त्या वॉशरूममध्ये गेल्याचं त्यांना दिसलं. त्या स्टाफ मेंबर्सच्या चौकशीला सुरुवात झाली. त्यापैकीच एक होता स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमार. याच अशोक कुमारनं प्रद्युम्नला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी शिक्षकांची मदत केली होती. जेव्हा पोलिसांनी अशोकची चौकशी केली तेव्हा त्यांना त्याच्या शर्टच्या उजव्या बाजूला रक्ताचा डाग दिसला आणि पोलिसांना गुन्हेगार सापडला. आरोपी अशोक नेहमीप्रमाणे सकाळी 7:20 रँड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आला. बस पार्क केल्यानंतर तो तळमजल्यावर गेला. जेव्हा त्याला प्रद्युम्न वॉशरूममध्ये जाताना दिसला तेव्हा तो प्रद्युम्नच्या मागे गेला. तिथं त्यानं प्रद्युम्नचं लैंगिक शोषण केलं. प्रद्युम्ननं आरडाओरडा करू नये म्हणून अशोकनं प्रद्युम्नला धाक दाखवण्यासाठी आपल्यासोबत एक चाकूसुद्धा ठेवला होता. जेव्हा प्रद्युम्ननं पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा अशोकनं प्रद्युम्नच्या मानेवर चाकूने 2दा वार केले, अशी माहिती पोलिसांनी मीडियाला दिली. पोलिसांनी केलेले हे आरोप मान्य करत अशोक कुमारनं सुद्धा आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अटक झाली. आता तुम्हाला वाटलं असेल की ही केस इथेच क्लोज झाली आहे, पण असं नाही आहे. या केसमध्ये एक मोठा ट्विस्ट येणं अजून बाकी होतं. अशोकच्या अटकेनंतर काही दिवसांनी प्रद्युम्नची आई ज्योती ठाकूर यांनी स्वतः मीडियासमोर येत एक धक्कादायक खुलासा केला. प्रद्युम्नची हत्या अशोकने नाही तर दुसऱ्याच कोणीतरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या ह्या माहितीमुळं सगळ्यांना मोठा धक्का बसला. कोणताही पुरावा नसताना त्या असं कसं बोलू शकतात असं सगळ्यांना वाटलं. पण मग एक एक करत सत्य बाहेर यायला सुरुवात झाली. गुन्हा कबूल करण्यासाठी अशोकवर गुरुग्राम पोलिसांनी दबाव आणल्याचं अशोकच्या सोबत काम करणाऱ्या ड्रायव्हरनं सांगितलं. जेव्हा प्रद्युम्नचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्याचं लैंगिक शोषण झाल्याच्या कोणत्याही खुणा रिपोर्टमध्ये दिसल्या नाहीत. पण अशोकनं प्रद्युम्नची हत्या केली की नाही हा प्रश्न अजूनही निरुत्तरित होता. तेव्हा शाळेत माळ्याचं काम करणाऱ्या हरपाल सिंगच्या जबाबानंतर सगळं चित्र स्पष्ट झालं. जेव्हा प्रद्युम्नची हत्या झाली तेव्हा अशोक वॉशरूममध्ये गेलाच नव्हता, तर वॉशरूम बाहेर असलेल्या नळावर तोंड धुवत होता असं हरपालनं सांगितलं. जेव्हा हरपालची अशोकशी वॉशरूम बाहेर भेट झाली तेव्हा त्याला अशोकच्या शर्टवर कुठेही रक्ताचा डाग दिसला नाही. याचाच अर्थ असा, जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अशोकनं प्रद्युम्नला उचलून घेतलं होतं त्यावेळी त्याच्या शर्टवर प्रद्युम्नचं रक्त लागलं. हरपालनं असंही सांगितलं की पोलीस अशोकला बेदम मारत होते आणि गुन्हा कबूल करण्यासाठी भाग पाडत होते. हरपालच्या या जबाबानंतर प्रद्युम्नच्या हत्येत अशोक कुमार निर्दोष असून पोलिसांनी आपली इमेज जपण्यासाठी त्याला या गुन्ह्यात अडकवल्याचं समोर आलं. त्यामुळे गुरुग्राम पोलिसांवर जोरदार टीका व्हायला सुरुवात झाली. 2 आठवड्यांत ही केस CBIकडे सोपवण्यात आली. अखेर 75 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अशोकला नोव्हेंबर 2017 जामीन मिळाला. पण प्रद्युम्नची हत्या करणारा खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढण्यासाठी CBIनं या प्रकरणाचा तपास एका वेगळ्या दिशेनं करायला सुरुवात केली. आणि तेव्हा समोर आली एक धक्कादायक, सगळ्यांना हादरवून सोडणारी स्टोरी. तपासात CBIच्या असं लक्षात आलं की प्रद्युम्नच्या मृतदेहाशेजारी जो चाकू होता त्यानं प्रद्युम्नची हत्या झालीच नाही. त्याची हत्या करण्यात आलेला चाकू हा वॉशरूमच्या आत लपवण्यात आला होता. त्यामुळे गुरुग्राम पोलिसांनी दिलेली माहिती ही धादांत खोटी होती.
पुन्हा एकदा CCTV फुटेज तपासण्यात आलं आणि अवघ्या 8 सेकंदाच्या एका क्लिपमध्ये खरा आरोपी सापडला. चाकूचे वार झाल्यानंतर जेव्हा प्रद्युम्न विवळत वॉशरूमच्या बाहेर येऊन कोसळला तेव्हा लगेच त्याच्या मागून एक व्यक्ती वॉशरूममधून बाहेर आल्याचं CBIला दिसलं. CBIला मिळालेली ही मोठी लीड होती. प्रद्युम्नच्या हत्येनंतर वॉशरूम बाहेर जो घोळका झाला होता त्या घोळकातल्या सगळ्यांना CBIनं चौकशीसाठी बोलावलं. त्यांचे फोन तपासण्यात आले तेव्हा त्यांना एकाच्या फोनमध्ये विचित्र आणि संशयास्पद गोष्ट आढळली. चाकूने वार कसा करावा किंवा एखाद्याला विष पाजून कसं मारावं याबाबतची माहिती त्या फोनवरून सर्च करण्यात आली होती. तो फोन होता त्याच शाळेत 11वीत शिकणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलाचा. CBIनं त्या मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून CBI सकट सगळ्यांनाच शॉक बसला. मी अभ्यासात हुशार नव्हतो आणि म्हणून माझे आई बाबा मला नेहमी ओरडायचे. जेव्हा प्रद्युम्नची हत्या झाली तेव्हा माझी परीक्षा सुरू होती. परीक्षेत मी नापास होणार आणि पॅरेंट्स टीचर मीटिंगला मला आईबाबांचा मार खावा लागणार याची मला खात्री होती. परीक्षा टाळण्यासाठी याआधी मी आजारी असल्याची, नातेवाईकांचं निधन झाल्याची अनेक खोटी कारणं शाळेत सांगितली होती. पण यावेळी मला असं कोणतंच कारण मिळालं नाही. म्हणून शाळा काही दिवस बंद राहतील आणि परीक्षासुद्धा रद्द होतील यासाठी मी एक प्लॅन केला. शाळेतल्याच कोणाची तरी हत्या करण्याचा. अशी कबुली त्यानं CBIला दिली. पण परीक्षा टाळण्याचा त्याचा हा प्लॅन 7 वर्षांच्या निरागस प्रद्युम्नच्या जीवावर बेतला. प्रद्युम्न आणि त्या मुलाचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. पण दुर्दैवानं प्रद्युम्न त्या सकाळी वॉशरूममध्ये गेला आणि आपल्या जीवाला मुकला. प्रद्युम्न लहान असल्यामुळं तो आपल्यासोबत झटापट करू शकणार नाही हे त्या मुलानं हेरलं आणि आपल्याजवळ असलेला चाकू त्याच्या मानेवरून फिरवला. नंतर तोच चाकू त्यानं वॉशरूममध्ये लपवला आणि एक दुसराच चाकू प्रद्युम्नच्या मृतदेहाशेजारी ठेवला. जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हा तो अल्पवयीन होता. त्यामुळे त्याची प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे चौकशी करणं पोलिसांना शक्य नव्हतं. पण डिसेंबर 2017मध्ये जस्टिस ज्युव्हेनाईल बोर्डने तो 16 वर्षांचा असल्यामुळं त्याची इतर गुन्हेगारांप्रमाणे चौकशी करायला मान्यता दिली. हत्येच्या 5 वर्षांनंतर ऑक्टोबर 2022मध्ये सुप्रीम कोर्टाकडून त्या मुलाला जामीन देण्यात आला. सध्या तो 22 वर्षांचा असून तुरुंगाच्या बाहेर आहे. प्रद्युम्नच्या आई वडिलांनी त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. आपल्या मुलाचा नाहक बळी गेल्याचं दुःख त्यांना आजही सलतंय आणि शेवटपर्यंत सलत राहील. निष्पाप आणि निर्दोष प्रद्युम्न एका विकृतीचा बळी ठरला. पण एका भ्रष्ट सिस्टीमचा बळी ठरला तो खोटा आरोपी ठरवलेला बस कंडक्टर अशोक कुमार. कारण खोटे जरी असले तरी आरोप हे आरोप असतात आणि त्यातून सुटका होणं कठीण असतं. अशोकनं प्रद्युम्नचा जीव वाचवण्यासाठी माणुसकी दाखवली होती. पण याच माणुसकीनं अशोक आणि त्याच्या कुटुंबियांची वाताहात केली. आपल्यावर लागलेला खोटा कलंक पुसण्याचा प्रयत्न करत अशोक कुमार आपल्या कुटुंबियांचं पोट कसंबसं भरतोय आणि या प्रकरणातला खरा आरोपी मात्र बाहेर मोकाट फिरतोय.